गुड मॉर्निंग सर्वांना. सीताराम. तर आज आहे घटस्थापनाचा पहिला दिवस आणि घटस्थापना करायची म्हणून सकाळी 5 वाजताच उठलेली आहे. आणि सकाळी सकाळी आमच्या पिल्लूची माझी मस्ती चालली. ते खेळ कामच करू देणं झाले, खेळ म्हणायले. तर बघा किती मस्ती करायला आमचं पिल्लू. आणि आज खूप गडबडे, सगळं घरं पुसून सगळं करून घट बसवायचे आहेत मला. आणि त्याचं खेळाशिवाय ते पुढे जाऊ देत नाही. तर बघा सकाळ सकाळचं दृश्य कसं आहे आमच्या घरापुढलं. आणि एकदम झाडं ते भरपूर असल्यामुळं लई कचरा निघते. झाडायला पण 1 घंटा लागते झाडून सडा टाकायला. तर लवकर उठलं की कामं सुरळीत होतात. त्याचं खेळणं काय बंदच होई नाही आमच्या पिल्लूचं. सकाळी सकाळी त्याला लई खेळू वाटायले आज. बघा कसं खेळायला, कसं गोजीरवानं पिल्लू आहे आमचं. लई लाड करते सकाळी सकाळी लेकरू आमचं. काय नाही, पण असं पाणी थोडंसं धुणं राहिलं होतं, कारण रोज जे पांघराचे कपडे असते ते काय धुतले नव्हते. कारण डेली आता संध्याकाळी अंगावर घ्यायला लागतात म्हणून सकाळी आधी ते धुवून टाकले. पुन्हा सगळी झाडझूड केलेली आहे. तुम्ही बघत असताना किती लई कचरा पडलेला आहे. एवढं रोज साफ करावं लागतं, कारण झाडं काही सुकायचे नसतात. जेवढं आपण त्याची सेवा करतो तेवढंच खायला भेटते. तर झाडून काढलं होतं, पुन्हा सडा बी टाकला होता मी. सडा टाकून पुन्हा रांगोळी ते टाकून मग असं 8 वाजले होते सगळं करायलाच. पुन्हा घटस्थापनाचा पण टाईम होऊ लागला. सगळीकडे पाणी ते मारून रांगोळी ते टाकून घ्यायची. पुन्हा दूध आलं की चहा पिऊन. आज खूप काम आहे दिवसभर. जवळ घट बसत नाहीत तवर काहीच नाही. टाकून घेतलेली आहे मी रांगोळ. आणि आंघोळ करून देवाची पूजा करून करायची आहे घटस्थापना. तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, स्किप न करता. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. लावलेली आहे. आता ह्याला मी सगळे सीताफळ लावून घेणार आहे. आणि हे अशा प्रकारे मी मांडव सजवणार आहे देवीचा. असं लावून घ्यायचे. पुन्हा 4 दिवसांनी सीताफळ पिकतात तेव्हा काढून घ्यायचे. असं नाही की 9 दिवस राहू द्यायचे, कारण खराब वास येत सडून जात. पुन्हा ते पिकले की काढून घ्यायचे. पुन्हा जवळ राहतात तवर राहू द्यायचे. लय वजन होते म्हणून मी जास्त लावले नाही. आणि असे लावलेले बघा सीताफळ. आता लावायचे मला की लिंब जी आहेत ते असे वरून लावणार आहे. आणि देवीला लिंबाची बी खूप आवड आहे आपल्या आईला. आणि जितकं तिची पूजा करताल, जितकं तिला मनाभावाने पुजताल, तेवढे तुमचे घट जे आहेत उभं करावं म्हणून करायचं नाही, सगळं मनापासून. कारण सालाचा आपला सण असतो. 5 लिंब भेटलेले, कारण आता लिंबाचं सीझन जे खतम होत आले. लिंबाची आंब्याची पाने उगाच जास्त काही भेटले नाहीत म्हणून
असे आता लावून टाकायचे लागतात म्हणून पूजेला मान असतो ह्याचा. नाही तर भरपूर भेटले असते तर मस्त मांडव सजलेला असतं ह्याचा. पण घरीच निघले होते एवढेच. आज पिवळी साडी वेअर केलेली आहे कारण आज पिवळी साडीचा मान आहे. पिवळ्या रंगाची साडी मी वेअर केलेली आहे. चला आता करायची आहे आपल्याला घटस्थापना. आणि घटस्थापना करायच्या आधी आपल्याला जे तांबे आहे आधी तांब्यावर अशी स्वस्तिक काढून घेणार आहे कारण स्वस्तिक कोणत्याही पूजेला शुभ असतील उजव्या साईडला काढायची, डाव्या साईडची घ्यायची नाही. तर अशा छान प्रकारे स्वस्तिक काढून घेतली. ह्याला हळदी कुंकाची बोटं देते. बघू शकता मी स्वस्तिक चंदनाने काढून त्याच्यावर हळदी कुंकाची बोटं दिलीत. त्याच्यामध्ये आपल्याला हे असं आता हे धान मी असं मिक्स करून घेणार आहे. पुन्हा आपल्याला पण असं मिक्स केलं की लई छान येते धान. आणि तुम्ही याची काळी भर शेतातली एकदम पवित्र माती आहे. मी कसं लावले ह्याच्यामध्ये आता थोडंसं याला आळं करायचं. ह्याच्यामध्ये आपले जे तांबे आहेत ते तांबे आपल्याला ठेवायचं आहे. आणि भरपूर अशी माती भरपूर आपण असं धान टाकायचं. देवीपुढी थोडंसंच माती थोडीशी धान उगं छोटूसच करणं ते नसतं. कारण आपण जेवढा हात आपला मोठा असतो तेवढा आपल्याला देव पण तेवढ्याच हाताने मोठं देतं. त्याच्यामुळं भरपूर असं मनाभावाने करायचे. चुटू चुटू कोणतंच काम करायचं नाही. छोटूसच छोटूसच म्हणून अशी भरपूर मातीन भरपूर असं ह्याच्यामध्ये मी धान टाकलेलं आहे. आणि आता ह्याच्यावर असं पाणी टाकून घ्यायचं. असं थोडं थोडं पाणी टाकलं की खाली पडत नाही. रोज बी मी असंच पाणी घालत असते हातानं. आणि तुम्ही पुन्हा बघा ना कधी पण आपल्याला जेव्हा ही घट मांडायचे दरवर्षी पण तर आपण छोटा तांब्या कधीच यूज करायचा नाही. आणि एकदम मोठा तांब्या ठेवायचा कारण आपण जेवढा मोठा तांब्या तुम्ही ठेवताल. आता माझा बघा तुम्ही किती मोठा तांब्या आहे. छोटूसा तांब्या नाहीये हे तांब्याचं. आणि मी दरवर्षी ते मोठाच तांब्या ठेवत असते. कारण जेवढा मोठा तांब्या तुम्ही ठेवताल तेवढं तुमचं धान जे किती चांगलं आलंय ते तुम्हाला दिसतंय. हे बघा अशा पद्धतीनं. आणि तेवढा हे जेवढा मोठा तांब्या तेवढाच हे तांब्या आपला बुजून गेला पाहिजे ह्या खालच्या धाननं. तेव्हाच आपल्यासाठी चांगलं राहते. आपल्या भविष्यामध्ये बिन एकदम बरकत येते घरामध्ये. आणि देवी पण आपल्याला प्रसन्न झाल्यावानी म्हणलं तर जे आपण काम केलं ते आपलं सक्सेसफुल होणार असं. आणि कोणत्याही रूपामध्ये आपल्याला देव दर्शन देतो म्हणतात तर तेच असतंय की जितकं आपलं धान चांगलं येईल तर आपल्याला देवी पावली म्हणल्यावानी देवी प्रसन्न झाली म्हणल्यावानी. हळद कुंकू थोडी अक्षदा आणि थोडं एक लाल फूल टाकलेलं आहे मी घटामध्ये. आणि ही आहे 1 रुपया. जे रुपयाचे जे आहे बंदी आपल्याला ती पाण्यामध्ये टाकायची आहे. आणि आता हे आणलं होतं नारळीचं पानं. खाली एकदम आपल्याला जे माळीचा मांडव आहे त्याच्या खाली पाहिजे पानं. अशा पद्धतीनं ह्याला काही नारळ नसतं आमच्या इथं तर नाही ह्याच्यामध्ये नारळ होत. फक्त पानच असतात नागिनीचे.
पद्धतीनं नागिनीची पानं ठेवलेली आहेत. आता ही नागिनीच्या पानाची जी माळ आहे ती माळ वळून घेणार आहे मी. आणि 9 दिवस आपल्याला देवीला वेगवेगळा नैवेद्य पण दाखवायचा आहे. आणि 9 दिवसाची वेगवेगळी पूजा पण राहते, वेगवेगळ्या माळी राहतात. तर पहिली माळ आहे आज नागिनीच्या पानाची. आणि आज आहे देवीला तुपाचा नैवेद्य. म्हणलं कोणताही स्वीट करा, पण देवीला असतो उपास. तर मी करणार आहे आता साबुदाणा तुपामधला, आणि तेच देवीला नैवेद्य पण दाखवणार आहे. फळ फ्रूट साबुदाणा तुपाचा करून दाखवायचा, कारण आजचा आहे तुपाचा नैवेद्य देवीचा. साडीचा कलर बी आहे पिवळा, आणि माळ आहे नागिनीची. आता हिरवागार आज सगळं देवीचं जे आहे ते माळ बी हिरवीच आहे, पूर्ण मांडव पण हिरवाच आहे, आणि हिरवा कलर बी आईला खूप आवडतो. आणि आता 9 दिवसाची कशी पूजा आहे काय नाही ते पण व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा. आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब. आणि सगळ्याची पद्धत कशी वेगळी वेगळी असती, वेगळ्या प्रांतातली वेगळी पद्धत असती, महाराष्ट्रातली वेगळी पद्धत, साऊथमधली वेगळी पद्धत. आता आम्ही पण साऊथमध्ये राहतो, पण आमची जी पद्धत आहे आम्ही तेच करतो. आता तेलुगू जे लोक असतात ते काही घटबीट असं काही मांडत नाहीत, देवीची भरपूर पूजा करतात ते पण आपल्याने असं घट पण मांडत नाहीत ना, काही नाही. फक्त देवीची पूजा असते त्यांच्या इथं. नैवेद्य वगैरे सगळं दाखवतात, उपास पण धरतात ते पण आपल्याने असं घट नाही, धान नाही. अशी वेगवेगळ्या प्रांतातली वेगळी पद्धत असते. तर आमच्या घरची जी पद्धत आहे मी तुम्हाला दाखवत आहे, आम्ही कशी करतो काय नाही. आणि साऊथमध्ये जे असलं तरी आमची जी परंपरा आहे, जे सालाचे सण असतात ते असतात, सगळं आम्ही जसं आमचं नियमाने करायचं ते तसंच करतो. कुठेही गेलं तर आपले जे कल्चर राहते, आपली पूजा पाठ राहते, ते थोडीच आपण सोडून देतो. कोणत्याही तुम्ही देशा आउट ऑफला पण जा, आपलं कल्चर जे आहे ते आहे जे जपून खायचं. आणि बघा अशी इतकी सुंदर मी माळ केलेली आहे आईसाठी. आता ही मी करणार आहे. आता पहिल्यांदा लावून घेणार आहे दिवा. पहिल्यांदा मला करायची आहे दिव्याची पूजा. चंदन लावलेलं आहे मी, हळद कुंकू लावून आता करू टाकून. पहिल्यांदा लावायचा आहे दिवा. दिवा लावल्यावर आपल्याला पूजा सुरू करायची आहे आईची. आता अशीच ना पंखा बंद कर. जे आहे ते अखंड वात आहे आणि एकदम अशी मोठी वात केलेली आहे. आणि आता 9 दिवस आपल्याला हे दिवा हे करायचा आहे. खूप जुना फोटो आहे बघा. आणि आधी मी ह्याची पूजा करून घेणार आहे. चंदन लावते आधी, कुंकू हळद चांगलं मळवट पण भरायचं आहे आपल्या आईला. आणि खाली ठेवलेला आहे मी आईचा फोटो. आणि आईच्या फोटो खाली ठेवलेला आहे धान आणि घट. वस्त्रमा मला आईला घालायची. मी आईला वस्त्रमाळ घातलेली आहे. हळदी कुंकू पण लावलंय. आणि आता ही जी माळ आहे ही माळ सोडणारी पाण्यात. ही जी दोरा आहे वस्त्रमाळ जी आहे टाकणार आहे घटाला.
हे पण आईला डोक्यावर ठेवायचे आता सतपुत आहे. दिवशी अंबाबाई मावळीचा हो, येचे दिवशी रंगले शृंगार पासनिता हो, अर्थ माझी पूजनी भवानी सविती हो, रात्रीचे समय करते जागरण हरी कथा हो, आनंदी प्रेमते आली सद्भावी प्रणिता हो, तुझो बोला दो अंबाबाई माऊलीचा हो, तुझो बोला दो अंबाबाई माऊलीचा हो, तुझो काळी दर्शनी काय महिमा वर्णोतीचा हो, तुझो बोला दो अंबाबाई माऊलीचा हो, तुझो बोला दो अंबाबाई माऊलीचा हो. घेऊन दिवट्या हसती हर्षी गोंधळ घातला हो, कवडी कर पिता हार मुक्ता फळा हो, संघवा मागते प्रसन्न झाली मुक्ता फळा हो, तुझो बोला दो अंबाबाई माऊलीचा हो, तुझो बोला दो अंबाबाई माऊलीचा हो, तुझो काळी दर्शती काय महिमा वर्णोतीचा हो, तुझो बोला दो अंबाबाई माऊलीचा हो, तुझो बोला दो अंबाबाई माऊलीचा हो. तर अशी केलेली आहे मी घटस्थापना. बसलेले आहेत म्हणजे घट आता 9 दिवसाचे. तर कसा वाटला व्हिडिओ काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल.